नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी आता आहे आपल्या प्लॉट नंबर 4 मध्ये आणि काही दिवसांपूर्वी मी दाखवलं होतं की या प्लॉट मधील बुंदे खूप चांगले डेव्हलप झालेत. अगदी 40-45 काही बुंदे तर 50 इंचाचे पण डेव्हलप झालेत. हा तोच बुंदा आहे जो 49-50 इंचाचा डेव्हलप झाला होता आणि मी फोटो टाकला होता. तर त्याच्यानंतर काही जाणकारांनी असं कमेंट केली किंवा मला असं विचारण्यात आलं, बुंदा तर डेव्हलप होतोय पण त्याच लायकीचे घड डेव्हलप होत आहेत का? तर चला मी त्यांचे डाऊट्स क्लिअर करतो किंवा आपल्याला कशा पद्धतीचे घड मिळत आहेत हे दाखवतो. खूप सुंदर असा हा प्लॉट डेव्हलप होतोय. बाकी हा तुम्ही घड बघा. मी झाडांची उंची बघा. मी सीडीवर उभा आहे. सीडी एक 5-6 फुटाची आहे. त्याच्यावरती मी 5.5 फूट 11 इंच एवढी उंची आहे माझी. तरी देखील मी अगदी शेवटच्या फणीपर्यंत जाऊ शकत नाही. आपण फण्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21वी इथे फणी डेव्हलप होते. तर खूप सुंदर असा आपल्याला हा गड मिळाला आहे. 100% हा गड तर 50 क्रॉस करेलच आणि जवळजवळ 60-65 किलो याचं वजन भरू शकतं. ज्या पण शेतकऱ्यांना किंवा जे पण जाणकार आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगावं तुम्हाला काय वाटतंय, किती किलो हा घड भरेल. मी अगदी जवळून दाखवतो. केळांची लांबी देखील खूप सुंदर आहे. वादीतील अंतर पण खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय सांगा, हा घड किती किलो भरेल? ज्या पण शेतकऱ्यांना केळीबद्दल मार्गदर्शन लागतंय, ऑनलाईन गायडन्स लागते, कन्सल्टन्सी लागते, ते नक्कीच अप्रोच करू शकतात. मी या प्लॉटचा डिटेल देतो. जैन कंपनीची G9 ही व्हरायटी आहे. हा सेकंड जनरेशन म्हणजे खोडव्याचा प्लॉट आहे. 8x4 हे आपलं अंतर होतं. 8 फूट रो टू रो अंतर, 4 फूट हे प्लांट टू प्लांट अंतर. असं 32 स्क्वेअर फूट पर प्लांट एवढा एरिया आपण या प्लॉटमध्ये दिलाय. आणि याच ग्राफवर आपण मागच्या 30 वर्षापासून प्लांटेशन करतोय. म्हणजे मी स्वतः नाही, आमची फॅमिली केळीत आहे मागच्या 30 वर्षापासून. तर हाच ग्राफ आम्ही सातत्याने वापरतोय. बाकी बेडवरती हे प्लांटेशन होतं. या प्लॉटला फ्लड इरिगेशन नसतं आणि सिंगल लॅटरवर आपण हा प्लॉट डेव्हलप केलाय. खूप शेतकऱ्यांचा भ्रम आहे डबल लॅटरच लागते आणि डबल लॅटर शिवाय प्लॉट येऊ शकत नाहीत. तर तुम्ही इथे येऊन बघा. प्लॉट सिंगल लॅटरवरती आपण डेव्हलप करतोय. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या जे पण इरिगेशनचे मेथड आहेत ते आपण सगळ्या वापरून बघतोय. आपण फ्लड इरिगेशनवरती प्लॉट आणले होते, डबल लॅटरवरती आणले होते, सिंगल लॅटरवरती आणले होते. तर हा सिंगल लॅटरवरचा प्लॉट आहे. ज्यांना काय ना कोणाला भ्रम असेल की सिंगल लॅटरवर प्लॉट येत नाही तर तुम्ही येऊन बघा. खूप सुंदर प्लॉट आपण डेव्हलप करतोय आणि खूप पाणी लागत नाही की याला डेव्हलप करण्यासाठी. चला, ज्या पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन पाहिजे ते नक्कीच संपर्क साधू शकता किंवा ज्यांना लाईव्ह बघायचे प्लॉट ते नक्कीच संपर्क साधू शकता. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.